इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. इंदिरानगरातील सराफमाळा येथील श्री जगन्नाथ मंदिरातून गुरुवार दिनांक 16 रोजी भगवान श्री जगन्नाथांची पारंपरिक रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात काढण्यात आली. श्री जगन्नाथपुरीच्या धर्तीवर कलिंगा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली ही रथयात्रा सलग 10व्या वर्षी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात रथयात्रेपूर्वी नागपूरचे युवराज श्रीमंत राजे जयसिंह मुधोजी भोसले यांच्या हस्ते भगवान श्री जगन्नाथांची महाआरती करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, देवानंद बिरारी, राजीव सामंतराय, सौम्यकांत साहू, कॅप्टन रत्नाकर बारी तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी पारंपरिक पूजा आरती आणि जगन्नाथपुरीतील पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथयात्रेला प्रारंभ झाला. सराफनगर येथून निघालेली रथयात्रा जय भावे मळा, आदित्य लॉन्स, सिमेंट्स कॉलनी, मैगेल रस्ता, मातोश्री चौक, जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन, कलानगर चौक, रथचक्र चौक, बापू बंगला मार्गे मोदकेश्वर मंदिरापर्यंत मार्गक्रमणा करत पोहोचली. रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. भाविकांनी रस्त्याचे समार्जन करून स्वच्छता केली. तसेच रथावर पुष्पवृष्टी करून भगवान श्री जगन्नाथाचे स्वागत केले. जय जगन्नाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. त्यांच्या वतीने जगन्नाथ रथ यात्रेचं हे सलग 10वं वर्ष आहे. त्यानिमित्त अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी रथयात्रेला सुरुवात झालेली आहे. नाशिक पोलीस दलाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच यावर्षी देखील पोलीस स्टेशन इंदिरानगर हद्दीमध्ये ही यात्रा जी आहे तर तिचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेच्या अनुषंगाने आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. धन्यवाद. नीलांचल निवासाय नित्याय परमात्माय बलभद्र सुभद्राय जगन्नाथाय नमः नमः. जगन्नाथ स्वामी नमी भवत में आए हुए सभी जगन्नाथ भक्त जनों का तहे दिल से स्वागत. तो ये बड़ी गर्व की बात है. हम सभी आए हुए जगन्नाथ के भक्त जनों को मैं तहे दिल से हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ. जय जगन्नाथ. कलिंगा सांस्कृतिक समाज की तरफ से बनाया जा रहे रथ यात्रा ये हमारा सभी नासिकवास के लिए सौभाग्य की बात है और हम सभी को शुक्रगुजार है जो भी हमारा मुख्य अतिथि का रूप से आए और उतना वक्त निकाले. पुलिस डिपार्टमेंट और हमारा राजा जी भोसले सभी को मेरा बहुत बहुत धन्यवाद. कलिंगा सांस्कृतिक समाज से जगन्नाथ महाप्रभु की रथ यात्रा पूरा देश ही नहीं तो पूरा संसार जिस तरीके से धूमधाम से आज मना रहा है उसी की श्रृंखला में नासिक में इस कुंभ नगरी नासिक में उड़िया समाज की ओर से आज यहाँ पे जो रिवाज जगन्नाथपुरी में निभाए जाते हैं उसी रिवाज के स्तर पर यहाँ महाप्रभु काफी सुंदर भक्तिमय वातावरण के बीच यहाँ आयोजन किया गया है और इस मौके पर मुझे यहाँ आने का अवसर मिला. 300 साल की जो हमारी पूर्वजों ने शुरू की हुई परंपरा आज उसका रूप विश्व विख्यात है. इससे बहुत गर्व की अनुभूति होती है और उसी तौर पे आज जो नासिक से रथ यात्रा का शुभारंभ हो रहा है उस उपलक्ष्य में मैं समस्त नासिक की जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगा. धन्यवाद. या भव्य रथयात्रेत कलिंगा मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, नाशिकचे ढोल पथक तसेच जगन्नाथपुरीच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. रथ ओढण्यासाठी पुरुषांसोबत महिलांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला. या रथयात्रेदरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या रथयात्रेनंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे मोदकेश्वर मंदिर येथे पारंपरिक प्रथेनुसार 17 दिवस मुक्काम राहणार आहे. रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कलिंगा समाज कमिटीचे अध्यक्ष देवी प्रसाद पात्र, उपाध्यक्ष उमेशचंद्र राऊत, सचिव सौम्यकांत साहू, कॅप्टन रत्नाकर बारी, देवानंद बिरारी, राजीव सामंतराय, शिशिर साहू, रंजन जेना, रंजन पटनायक, BK दास, अमिताभ रथ, पिंटू पात्र, विश्वजित साहू, अरुण मुनशेट्टीवार, सुनील वाघ तसेच निवृत्ती मुरडन यांनी परिश्रम घेतले. NCN न्यूजसाठी सचिन ड्युटी, नवीन नाशिक.